अनंतराव कुठं बी येऊन तुम्हाला मारू शकतो, पण आमच्या गावात राहिलात तर तुमच्या केसाला बी धक्का नाही लागणार. काय म्हणता? हा, हे फक्त गावात राहायचं नाही म्हणत, एका सुरक्षित घरात तिथं अनंतरावची यायची टाप नाही. तुला माहितीये, लोकांमध्ये चर्चा सुद्धा सुरू झाली होती. कसली चर्चा? हीच की देसाईंच्या घरात 2 मुलं राहतात, मग त्याच घरात गौरी कशी राहते? आसावरी, काय बोलतेस? गौरी, अहो माझं जरा ऐकता का? तुमचे वडील जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना साप झिडकारलं होतं. संसारी माणसाला जाळ्यात अडकवण्याची अजिबात इच्छा नव्हती माझी, पण तरी भी ते येतच राहिले. म्हणायचे मला बायकोचं सुख नाही. तिचं प्रेम नाही माझ्यावर, तिला जरा बी काळजी नाही माझी, आणि तिच्या मनात दुसरंच कोणीतरी. ए, तोंड सांभाळून बोल नाही तर मुस्काट फोडेन. अहो अहो, असं ते म्हणायचे. म्हणायचे मोठा भाऊ जरा बी नीट वागवीत नाही. मला काडीची बी किंमत नाही घरात. तू जर का मला आधार दिला नाहीस तर मी जीव दे. मग काय करणार साहेब, माझं बी मन पागळलं. आणि यातलं काय बी खरं नसेल तर मीच त्यांच्या जाळ्यात वडली गेली असं म्हणावं लागेल साहेब. ए, फालतू बडबड बंद कर. तुला माहितीये, तुझ्यावर उधळण्यासाठी म्हणून माझ्या बापानं गुरुजींच्या नावे पतपेढीतून लाखो रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्यातला 1 रुपया सुद्धा फेडला नाही. गुरुजींची एवढी बदनामी झाली या प्रकरणातून की त्यांना ती सहन नाही झाली आणि त्यांनी गळफास घेऊन जीव दिला. मी खरं सांगते साहेब, मला यातलं काय बी ठावं नाही. ते मला फक्त खर्ची द्यायचे. तर एवढ्या मोठ्या खानदानातला माणूस पैका कुठनं आणतो ते म्या कशाला विचारू. पण साहेब तुम्हीच विचार करा, माझ्यात जर का चोरी असती तर मी इकडे आले असते का? माझ्यावर बालंट येईल म्हणून गाव सोडून पळून गेले नसते का? आता हा माणूस सगळं करून सवरून मला टाकून गेला. मी काय करायचं साहेब, कुठं जायचं?
नवं सावध शोधायचं. साहेब हो खरं सांगते, मी तशी बाई नाही आहे. आई बापानं मला रस्त्यावर टाकले. पोटाला अन्न नाही, कपडा नाही. मी कशी वाढले ते माझं मलाच माहिती. जगायचं तर होतं, मग काय करणार. देवाने हे रुपडं दिलं, त्याचाच आसरा घ्यावा लागला. साहेब तुम्ही सांगा साहेब, त्यात काय चुकलं माझं. गुरुजींचं झालं ते खरंच लय वाईट झालं. ए बंद कर तुझी स्टोरी, कळलं का? चल उठ, निघायचं इथून. उठ उठ चल. साहेब असं काय करता? गाव सोडून कुठे जाऊ मी? मसणात. तो तुझा प्रश्न आहे, तुझा प्रश्न आहे तो. साहेब साहेब मी हात जोडते तुमच्या पुढे. गौरी गौरी आजची रात्र राहू दे मला इथं. काय? गावातले लोकांचे लय वाईट नजर आहेत. मी रात्री कुठं जाऊ? मी सकाळी उठून जाते ना. नाही गौरी, तुम्ही किती खऱ्या किती खोट्या मला माहित नाही, पण एक स्त्रीच्या नात्याने सांगते, आजची रात्र तुम्ही इथेच राहा. गौरी गौरी अगं काय बोलतेस तू? ह्या बाईमुळे तुझ्या वडिलांचा मृत्यू झालाय, माहितीये का तुला? उद्या सकाळी तू या गावात दिसता का म्हणे, सांगून ठेवतोय. तुझे लय उपकार झाले. तू बी गुरुजींचीच लेख आहेस. काय मग कळलं ना समजा प्रकार? हे असं झालं सगळं. हा काय फड रंगला होता. एक नंबर. परत विसरला तुम्ही. तुला काय सांगितलं मी? एक नंबर नाही म्हणायचं. काय म्हणायचं? लाख मोलाचं फड. हा तेच ते. चंद्रकलाबाई, तुम्ही आमची तब्येत खुश करून टाकली. नाही नाटक तर उत्तम रंगवलंच, पण थेट प्रक्षेपणही केलं. कमाल आहे तुमची. आता आम्हाला तुमची कमल बघायची. देसाईच्या घरापतूर कसं काय आम्हाला पोचवता हे बघायचे. आणि आम्ही तुमच्या संग आलो, आमच्या धन्याला सोडली. मग आम्हाला आता डोक्यापासून पायापर्यंत दागिन्याने मडवून टाकायची काय? अरे त्यात काय संशय. तू काही माग, तुला सगळं मिळणार आहे. हा पण काम पूर्ण झाल्यावर. अर्धा गड आता सर केलाय. लय भारी काम झालंय. हा व लय भारी नाही व, लाख मोलाचं काम झालं म्हणा. हा तेच ते. एक नंबर. आता पुढचं ऐक. उद्यापासून तू याच घरात थांबायची. अहो कसं काही शक्य आहे ते? हे बघ, त्या दोन पोरी तुझं काही करू शकणार नाहीत. उद्या साहेबांना फोन लावतो आणि त्यांचं मुंबईचं पार्सल उद्याच्या उद्या डिस्पॅच करतो. मग एकटी गौरी काय करणार आहे तुझं? अहो पर तो येईल ना, तो आमच्या सवतीचा मुलगा. अगं तो आलाच पाहिजे. अहो पण माझ्या जीवाचं काही बरं वाईट करेल ना तू. अगं तो पहिल्यांदाच इतकं बोलला. त्याच्यात इतकी हिंमत नाहीये. फार फार तर उद्या सकाळी येऊन पुन्हा तमाशा करील. मग मी काय करू त्याचं? त्यानं असा तमाशा तुझ्या समोर केला तर ते तुझ्या पथ्यावरच पडत. तू फक्त एक काम करायचं. हा तमाशा घरात होऊ द्यायचा नाही. त्याला गल्लीत घेऊन यायचं. मग तुझं काम झालंच समज. एकदा गल्लीत राडा झाला पाहिजे बस. वय वय होईल ना भाऊ. समद ठीक होईल. हा
आता माझं भलं झालं म्हणजे तुझं बी भलं होईल. हा चल मग दादा ठेवते फोन. हा तुमचे वडील जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना सापझेड करलं होतं. संसारी माणसाला जाळ्यात अडकवण्याची अजिबात इच्छा नव्हती माझी. पण तरी बी ते येतच राहिले. म्हणायचे मला बायकोचं सुख नाही, तिचं प्रेम नाही माझ्यावर, तिला जरा बी काळजी नाही माझी, आणि तिच्या मनात दुसरंच कोणीतरी. त्या बापाचे प्रताप संपतच नाहीत. त्या बाप म्हणण्याची लाज वाटते. बाई काय, कर्ज काय, लोकांची फसवणूक काय, जे करायला नको ते सगळं करून बसलाय. अरे कसला विचार करतोय? काय नाही रे. ए हॅलो, आपलं काय ठरलं होतं? जर कुठला प्रॉब्लेम आला तर त्याबद्दल चर्चा करायची आणि मग पुढे जायचं. काय नाही रे, ही बाई हळूहळू आपल्या घरापर्यंत पोहोचते. बाई? कोण बाई? तीच चंद्रकला चिंदरकर. तिचा काय संबंध आहे? अरे तिनेच तर नौटंकी केली ना. नौटंकी करून ती गुरुजींच्या घरात घुसली आणि आता गौरीला ब्लॅकमेल करून त्याच घरात पाय पसरू पाहते. मुळात काय आहे ना, गौरीने तिला घरामध्ये घेतलंच नाही पाहिजे. तिच्या त्या नाटकामुळे तिला घ्यावंच लागलं ना. गुरुजींशिवाय मला दुसरा कुठलाच आधार नाही असं म्हणाली. गौरी त्या नाटकाला बळी पडली. जाऊ दे रे, काही दिवस राहील, काय फरक पडतोय? ते असं कसं म्हणतोय तू? हा, ती काय म्हणत होती माहितीये? गुरुजी तिचा एकमेव आधार होते म्हणून. याचा अर्थ कळतोय का तुला? हा, म्हणजे तो माणूस मेल्यानंतर सुद्धा ती त्या माणसाची बदनामी करेल. नंतर हे प्रकरण आमच्या वडिलांपर्यंत येईल. तू मला सांग, निवडणुकीच्या काळात हे असं घडणं आपल्यासाठी कितपत योग्य आहे, कितपत चांगलं आहे? तू नको काळजी करू, मी माझ्या पद्धतीने करतो सगळे. तिला त्या घरामधूनच नाही, आपल्या गावामधूनच हाकलून देतो. हे बघ समीर, तू अकरास्थळेपणानं काही करणार नाहीयेस, तुला मी आधीच सांगून ठेवतो. अरे हे अशा बायकांना ना सभ्य भाषा कळत नाही, माहिती आहे ना तुला? समीर, तू काही नाही करणार म्हणजे काही नाही करणार आहे. विषय संपला. बरं, तू ना शांत डोक्याने एक प्लॅन तयार कर तुझ्या पद्धतीने. मी शांत डोक्याने माझ्या पद्धतीने तो इम्प्लिमेंट करतो. ओके? ठीक आहे, बघू आपण.
सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूनं घडल्या. मी झपाझप पावलं उचल. त्या सगळ्या कायदेशीर गोष्टी करा, वेळ न दवडता. कोणाच्या का नावानं होईना, नोटिसा तर जाऊ द्या. तुला माझ्यापेक्षा जास्त घाई झालेली दिसते. मला एक कळत नाही, तू सुधाकररावांच्या विरोधात काय आहेस एवढं? म्हणजे नुसतं राजकारणातलं वैर आहे का आणखीन काही? गोष्ट मोठी आहे, सांगीन कधीतरी. सांग, पण नक्की सांग. म्हणजे आपल्या माणसांची माहिती असलेली बरी असते रे. त्या सुधाकररावांनी तुझं किती नुकसान केलं यावरनं तू आमच्याबरोबर किती दिवस प्रामाणिकपणे काम करणार हे ठरवता येईल. आयुष्यभर तुमच्या बरोबर राहीन साहेब, तुम्ही बेफिकीर राहा. नाही, मी बेफिकर कधीच राहत नाही. नाही, अरे विश्वास नाही, पण मी म्हणलं तसं आपल्या माणसांची माहिती असलेली बरी असते. काय होतं की कधी कधी आपलीच माणसं दगा देऊन जातात. मराठ्यांनी आजवर लढाई हरल्या ना, ते याच कारण. ही लढाई तुम्हाला हरू देणार नाही हा संजय राव, कारण ही लढाई तुमच्या एकट्याची नाही, माझी आहे. विश्वास ठेवा, हा पानिपतात जाणारा विश्वास नाहीये. थँक्यू. हा, ते कुठल्या बँकेच्या ओळखी संदर्भात म्हणत होतस? हो, मग क्रेडिट अँड कॅपिटल. सुधाकर राव जमीन सुधारण्यासाठी अनंतरावाच्या नावानं तिथून कर्ज घेतात. ते कर्ज घेणार आणि आपल्या पतपेढीचं कर्ज फेडणार. तुमची ओळख निघाली आणि जर ते कर्ज प्रकरण अडकलं तर आपल्याला सुधाकर रावाची कोंडी करता येईल. बँकेच्या संचालकांची नावं काढून आण. ते प्रकरण इतकं तरी लांबवलं पाहिजे का पतपेढीने दिलेली कर्ज फेडीची मुदत संपेल. आणि ती मुदत संपली का सुधाकर रावाविरुद्ध रान उठवायचं. प्लॅनिंग उत्तम असतं तुझं. तू काळजी करू नको. मी माझी सगळी ताकद तुझ्या मागे लावतो. एका दमडीचंही कर्ज मिळवून देत नाही त्याला. हे लईच बेस्ट होईल. सुधाकर रावांची एकदा गोची झाली का कर्ज फेडण्यासाठी ते आपली जमीनही विकतील. ती जमीन आपण विकत घ्यायची. ती माळरानावरची जमीन जर ताब्यात आली तर सुधाकर रावांचा कारखानाही बंद पडू शकतो. पण ही गोष्ट सुधाकररावांच्या लक्षात आली नसेल. सगळा गाव आणि परिसर आपल्या पाठीशी आहे या भ्रमात मरणार तो. 5-6 लोकांना मी पटवत आणलंय. ते त्यांच्या जमिनी आपल्याला विकतील. त्या घेतल्या आणि सुधाकर रावांची माळरानावरची जमीन जर ताब्यात आली तर दोन्ही डोंगरांमधला पट्टा आपल्या ताब्यात येईल. हा पट्टा ताब्यात आला तर सुधाकर रावांच्या फॅक्टरीला जाणारा रस्ता बंद होईल आणि मग डोंगरावरून उतरावं लागेल. हो, पण कायदेशीररित्या अशी कुणाची वाट अडवता येत नाही. आपण अडवून टाकायची, मग तो केस करल. केस चालून द्यायची, लांबवायची. त्या देसायाचा अंत बघायचा. याचा अर्थ लढाई अंतिम टप्प्यात आली. हे घे चहा. ही उठली नाही अजून? नाही अजून. थांब, तिला उठवते आणि इथून जायलाही सांगते. नको बस. गौरी, उगाच इमोशनल होऊ नकोस. हा, इमोशनल होत नाहीये ग मी. एवढ्या रात्री एकटी बाई माणूस कुठे जाईल? सकाळी जाईल म्हणाली आहे ना, जाईल आता ती. दुसऱ्याच्या घरी इतक्या उशिरापर्यंत हिला बरी झोप लागते. चहा घे. गौरी, मला असं वाटतं तू हिच्यापासून सावध राहायला हवंस. आसावरी? हो, ती तुझ्या सांत्वनासाठी इथे आली असं म्हणाली ना. पण गौरी, हिच्याबद्दल माझ्या मनात संशय आहे.
तिचं इथे येण्यामागचं मूळ कारण काहीतरी वेगळंच. अगं काय बोलतेस तू? बरोबरच बोलते. ती काय म्हणाली आपल्याला की गुरुजींनी हिच्यासाठी बरंच काही केलंय, हो ना? मग गुरुजी असताना ही तुमच्या घरी कधीच का नाही आली? काल रात्री ही बाई कुणाशी तरी फोनवर बोलत होती. मी खूप पाठीमागे लागले तिच्या. ही कुणाशी बोलतेय सांग. काय म्हणाली माहितीये? भावाशी बोलते. भाऊ? हो. अगं पण हिचं तर कोणी नाही म्हणाली ना ती काल. गळ्याला फास लागायची वेळ आली तेव्हा गुरुजींनी तुम्हाला समजी हकीकत सांगितली. ते करणे अगोदर तुमचं मत नाही घेतलं कशाला? आणि ही पोरगी वैऱ्याच्या घरचं मीठ खाऊन आली ती आली वर ज्या बाईनं हिला नरकात ढकललं तिलाच घरात निजाया पलंग दिला. ते करण्या अगोदर एका शब्दानं तरी तिनं विचारलं का तुम्हाला मला काका काकू काय निर्णय घेऊ म्हणून? मग कशा बाई तुमच्या जीवाला एवढा त्रास करून घेता? मला ना समीर तुझ्या काकांचं कळतच नाही बाबा कधी कधी. अरे आजूबाजूच्या परिसरामध्ये इतका दरारा आहे त्यांचा, पण एखाद्या गोष्टीमध्ये अगदी वाहवत जातात. बाबांनी ना त्यांना वठणीवर आणायला पाहिजे. पत्नीवर